रोज एक पोळी खायला 1 तास लावणार आम्ही, पण आज एवढ्या साऱ्या भाज्या आणि एक पोळी 1 मिनिटात चट केली. हे कसं शक्य झालं हे आजचा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे, मग मला समजेल की नवीन लोकांपर्यंत पोहोचतो आहे की नाही. आजची रेसिपी दिसायला जेवढी छान आहे तेवढीच टेस्टला पण छान आहे आणि सगळ्या भाज्यांची म्हणून हेल्दी आहे. एका परफेक्ट रेसिपीसाठी आणखी काय पाहिजे? तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जसं तुम्ही पाहत आहात, घरात असतील नसतील त्या सर्व भाज्या येथे घेतल्या आहेत. भाज्यांना मीठ लावून 5 मिनिटं रेस्टवर ठेवायचं. पुढील 5 मिनिटांमध्ये आपण कणिक मळून घ्यायची. तुम्ही रोजच्या सारखी प्लेन कणिक मळू शकता, पण इथे मी काही फ्लेवर ऍड केलेले आहे. थोडीशी कलोंजी, जिरे, पांढरे तीळ आणि मीठ टाकून पुरी सारखी घट्टसर कणिक मळायची. भरपूर बदलल्यानंतर आपण कणिकला 5 मिनिटं रेस्ट देऊया. येथे स्टीमर रेडी करून घेऊ. कढईमध्ये मी पाणी घेतलेले आहे. मीठ लावल्यामुळे भाज्यांना आता पाणी सुटलेले आहे. ते सर्व पाणी हाताने दाबून वेगळं करायचं. हे काढलेलं पाणी फेकून न देता आपण रस्सा भाजीमध्ये किंवा सूप बनवायसाठी वापरू शकतो. आता कोरड्या झालेल्या भाजीमध्ये सगळे सॉसेस टाकायचे. टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, चिली सॉस आणि सोया सॉस. तिखट होण्यासाठी इथे आपण चिली फ्लेक्स टाकले आहेत. लसूण आणि कोथिंबीर ठेचून टाकलेली आहे. आणि
सर्वात शेवटी चीज. ह्याला काही प्रमाण नाही, आपल्याला जितकं चीज पाहिजे तितकं आपण टाकू शकतो. इथे मी 2 क्यूब किसून टाकलेले आहेत. सर्व हाताने एकजीव करून घ्यायचं. किनेही भरपूर आराम केले आहेत. आता त्याचे पोळीपेक्षा मोठे गोळे करून घ्यायचे. फटाफट एक जाड पोळी लाटून घ्यायची. त्या जाड पोळीवरती आपली भाजी स्प्रेड करून घ्यायची आणि हाताने भाजी दाबून घ्यायची आणि चारही बाजू दुमडून घ्यायच्या. रोलला तेल लावून स्टीम करायला ठेवायचं, म्हणजे ते चिटकणार नाही. मी एक तुम्हाला शॉर्टकट पण सांगतो. मला रोलच्या भानगडीत पडायचे नसेल तर सरळ या पोळीवर दुसरी पोळी पालथी टाकायची आणि दाबून घ्यायची. चक्क ही पराठ्यासारखी पोळी तव्यावर भाजून घ्यायची. हा तर शॉर्टकट झाला, पण आपली पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवतो. दोन चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर यांची पेस्ट करून घ्यायची. यामध्ये मीठ सुद्धा घालायचे नाही, फक्त पाणी घालून त्यांची पेस्ट करून घ्यायची. एकदम पातळ करून घ्यायची. स्टीम केलेला रोल त्यात डीप करायचा आणि फ्राय करून घ्यायचा. फ्रायची प्रोसेस आईने केलेली आहे, कारण मी लहान असल्यामुळे मला डीप फ्राय करायची परमिशन नाही. फ्राय नंतर छान असा कुरकुरीत रोल तयार होतो. मस्त सॉसने डेकोरेट करूया. हा कसा छान दिसतोय. पराठाही असाच डेकोरेट करून घ्यायचा. तर मग कशी वाटली रेसिपी? मी खूप मेहनत घेऊन केली आहे. व्हिडिओला लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग.